पूर्णा नगर परिषदेचा कारभार राम भरोसे, तर सतत मुख्याधिकारी गैरहजर असल्याने खुर्चीला घातलेला हार ठरतोय चर्चेचा विषय। पूर्णा नगर परिषद अस्तित्वात येऊन बराच कालावधी लोटला, मात्र पूर्णवेळ कार्यालयात मुख्याधिकारी नसल्याने काम राम भरोसे सुरू आहे, तर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। त्यातच अनेक विभाग आणि बांधकाम विभागाचे काम अलबेल सुरू आहे। पैसे द्या, बांधकाम मंजुरी घ्या, हे धोरण सर्रास सुरू असल्याने नागरिक वैतागले आहेत। चहापेक्षा किटली गरम या ओळींचा प्रत्यय प्रत्येक क्षणी पुणेकर अनुभवत आहेत। पूर्णवेळ प्रशासक मिळावा यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे। पूर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे। त्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाज व्यवस्थित होत नाही आणि नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहतात। अशा अनुपस्थितीमुळे शुक्रवार रोजी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून निवेदन देण्यात आले, अशी माहिती आहे। पूर्णा नगर परिषदेकडे जिल्हा अधिकारी साहेबांनी दखल द्यावी, जेणेकरून पूर्णा नगर परिषद मुख्याधिकारी यांनी नियमितपणे उपस्थित राहून कामकाज व्यवस्थित करावे, जेणेकरून नागरिकांची गैरसोय कमी होईल आणि त्यांच्या समस्याचे योग्य निवारण होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख अक्रम, अमजद पठाण, सरान बागवान, वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, एमडी रऊफ, तौफिक लाला, शेख इरफान नेता यांनी मागणी केली आहे। काय विषय आहे? मुख्याधिकारी बंद दरवाजामध्ये आपण खुर्ची ठेवून त्याला हार टाकलेला आहे, निवेदन दिलेलं आहे। आम्ही मुख्याधिकारीच्या खुर्चीला यामुळे हार घातलाय। 4-5 दिवसापासून आम्ही पूर्णा नगरपालिकेमध्ये वारंवार चक्र मारायलो। मुख्याधिकारीला भेटण्यासाठी आम्हाला निवेदन द्यायचं होता। त्या अधिकारीला बोलून प्रत्यक्षात भेटून त्यांना समजून सांगायचं होतं एक बेकायदेशीर बांधकामच्या प्रकरणात, पण परंतु अद्यापही आम्हाला मुख्याधिकारी यांची दर्शन झालेलं नाही। यांनी आमचा काही कॉल रिसीव्ह करत नाही। एक तर फोन आउट रिचेबल दाखवलं फोन त्यांचा, आणि OS अधिकारी यांना आम्ही भेटलो तर ते म्हणाले की आमचं याच्यामध्ये काही घेणदेण नाही आणि आम्हाला काही माहीत नाही कोण अधिकारी कुठं हे काय आहे। 4 वाजले 3:30 वाजले कोणी अधिकारी कोणी कर्मचारी पूर्णा नगरपालिकेमध्ये नाही। ही नगरपालिका कोणाच्या भरोश्यावर सोडली, राम भरोसे सोडली का वाऱ्यावर सोडली, हेही आम्हाला अद्यापही कळालेलं नाही। वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, SDM साहेब यांनी इथं दखल देणार की नाही देणार। आपण SDM साहेबाला संपर्क केला होता? संपर्क केला, त्यांनी मीटिंगमध्ये असल्यामुळे त्यांनी म्हणले की मी थोड्या वेळाने कॉल करतो। आम्ही त्यांना माहिती दिली मुख्याधिकारीबद्दल। आज पूर्णा शहरामध्ये सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या तरुणांनी गेल्या 4-5 दिवसापासून या पूर्णा नगर परिषदेची वाऱ्या करत आहे, परंतु एक निवेदन देण्यासाठी पूर्णा शहरातले तरुण जर 8-8 दिवस वाट पाहत असतील शिवची, तर अशा मुख्य अधिकाऱ्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केला पाहिजे। आज शिव नसल्यामुळं या ठिकाणी शिवच्या कॅबिनच्या बाहेर खुर्ची आणून त्यांच्या खुर्चीला हार घालण्याचं काम या ठिकाणी केलं। पूर्णेचं नाव या ठिकाणचा मुख्य अधिकारी किती बदनाम करणार आहे? आमच्या पूर्णेचं नाव बदनाम करण्यासाठी मुख्य अधिकाऱ्याला कोण सुपारी दिलेली आहे का, हे देखील आपल्याला तपासावं लागणार आहे। पूर्णा नगरपालिकेचे अनेक भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये पूर्णा शहरातले तरुणच नाही तर पूर्णा शहरातल्या संपूर्ण नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे। एकत्र येऊन या पूर्णा नगरपालिकेला, ही जर नगरपालिका आमच्यासाठी नसेल तर मग ही नगरपालिका आम्हाला पाहिजे नाही। भविष्यामध्ये या नगरपालिकेला टाळा ठोकण्याचा संधी उपलब्ध आम्हाला मुख्याधिकाऱ्यांना करून देऊ नये। आज जवळपास 4 वाजले, मुख्याधिकारी गैरहजर आहेत, OS गैरहजर आहेत, AS गैरहजर आहेत। या पूर्णा नगरपालिकेचे सर्व कर्मचारी हे गैरहजर आहेत, म्हणजे ही नगरपालिका कुणाच्या भरोश्यावरती सोडलेली आहे। मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं तर मुख्याधिकारी सांगतात मुंबईला बैठकीला आलो। मी महाराष्ट्रामध्ये इतक्या नगरपालिका पाहिल्या, परंतु एकच नगरपालिकेचा मुख्य अधिकारी मुंबईला बैठकीला जातो। मला DMA साहेबाला विनंती करायची आहे की आमच्या मुख्य अधिकाऱ्याला तुम्ही एवढं काम का वाढवता? त्यांना मुंबईला मंत्रालयात बैठकीला जावं लागतं। या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, त्यांना आपण बोलवावं आणि आमच्या मुख्य अधिकाऱ्याला आपण मोकळं सोडावं काम करण्यासाठी। म्हणून आज युवकांनी जे केलेला निषेध आहे, या निषेधासोबत आम्ही मोठ्या ताकदीने यांच्या सोबत आहोत।
येत्या 4 तारखेला नगरपालिकेच्या समोर मोठ्या स्वरूपामध्ये नगरपालिकेच्या विरोधामध्ये व्यापक आंदोलन होणार आहे। त्या आंदोलनाला आपण सर्वांनी सहभाग नोंदवू। नगरपालिकेचा गळथड कारभार या जनतेसमोर आणण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं। या ठिकाणी परत मुख्य अधिकारी गैरहजर असल्यामुळे मुख्य अधिकारी या ठिकाणच्या सर्व स्टाफचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो।